नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या निमित्तानं केलेल्या मागणीच्या अनुषंगानं मराठ्यांमध्ये विविध प्रकारची मतमतांतरं थेट समोर येत आहेत. सरसकट ओबीसी व्हायचं नाही व्हायचं, 50% आरक्षण मिळणार नाही मिळणार, आणि इथपासून ते जरांगेंच्या खांद्यावर कुणाची बंदूक इथपर्यंतचे विविध टप्पे आहेत. आत्ताच्या घडीला मनोज जरांगे यांनी त्यांची तोफ एकत्रितरित्या फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच धडाडती ठेवलेली आहे. ज्या महाराष्ट्राला गेली अनेक वर्ष अनेक मराठा मुख्यमंत्री मिळाले, त्यांच्यापैकी एकाचंही नाव मनोज जरांगेंच्या टीकेच्या यादीत नाही. ही बाब बरंच काही सांगून जाते. असं असताना त्यांच्या मागण्या सुद्धा टप्प्याटप्प्यावर बदलत असताना मनोज जरांगे यांच्या मागणीच्या मुळे मराठा समाजात दुफळी पसरली आहे का, हा प्रश्न आहे. या निमित्तानं आताच्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत आबासाहेब पाटील मराठा समन्वयक आहेत, दिलीप पाटील आपल्यासोबत आहेत मराठा समन्वयक या नात्यानं, किशोर चव्हाण हे जरांगे समर्थक या नात्यानं आणि मनोज जरांगे यांच्या सुकाणू समितीचे सदस्य म्हणून आपल्या सोबत आहेत, प्रकाश शेंडगे आहेत ओबीसी नेता या नात्याने. मला पटकन प्रश्न विचारायचा आहे तो आत्ताच्या घडीला पहिल्यांदा आबासाहेब पाटील आपल्याला. आबासाहेब पाटील, ज्या पद्धतीनं सरसकट कुणबी करा, 50% आरक्षण द्या, अशा प्रकारच्या मागण्या केल्यामुळे राज्यभरातल्या मराठ्यांची भावना काय आहे आंदोलनाच्या बाबतची? आता सध्या परिस्थिती अशी आहे की दिलीपरावांमध्ये आपल्याला सांगितलं पहिल्या सत्रामध्ये की मराठा आरक्षणाच्या सध्या आता जे आंदोलन वगैरे जे चालू आहे त्या आंदोलनाच्या निमित्तानं की सरसकट कुणबीकरणाचा विषय आहे की मराठा आरक्षणाचा विषय आहे, हा सध्या सगळ्या समाजासमोर आहे. की आंदोलनाच्या माध्यमातून एकच विषय आहे की सगळ्यांना सरसकट कुणबी करा, आणि दुसरा मुद्दा आहे की आता नवीन जो परवा मुद्दा आलेला की अ ब कडं करून जसं एनटी व्हीजीएनटी प्रमाणे मराठांना ओबीसी करून द्या, असा प्रश्न आहे. परंतु आता ह्या सगळ्या बाबतीत सरकार कसा निर्णय घेणार आहे किंवा मागणी करणाऱ्यांचे जे शिष्टमंडळ आहे त्यांचं याच्यावरती काय मत आहे याच्या बाबतीत त्यांनी काय आमच्याशी चर्चा केलेली नाही किंवा त्यांनी कुणाशी चर्चा केलेली आहे हा त्यांचा प्रश्न आहे. कारण शेवटी समाजाला आरक्षण पाहिजे, आरक्षण कसं मिळू दे पण ते आरक्षण मिळालं पाहिजे. जनसामान्यांची सामान्य लोकांची गरज आहे. आणि आता जो महाराष्ट्रातला जो समाज आहे की त्या समाजात सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास असणारा जो मराठा आहे त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, म्हणून लोक व्यतीत आहेत. पण त्या निमित्तानं जी मागणी केली जाते आबासाहेब, तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या आंदोलनाने मराठ्यांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि 10 दिवसात ते सुटणार आहेत का? नाही, माझा अंदाज तर मी स्पष्टपणे सांगतो की कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय, कारण त्या जरी तुम्ही काही गडबडीत काय केलं तर ते कोर्टात टिकलं पाहिजे, ती सरकारची जबाबदारी, त्याच्यावर मला बोलता येणार नाही. परंतु मूळ मुद्दा असा आहे की आता आंदोलन करते आणि सरकार ह्याच्यामध्ये काय डिस्कशन होणार आहे किंवा ते कशा पद्धतीने विषय पुढे नेणार आहेत हा महत्वाचा विषय समाजासमोर आहे. कारण समाजाला आरक्षण कसं मिळणार आहे हेच अजून माहिती नाही. कारण आता ह्या मागण्या वेगळ्या आहेत, बाकीचे सगळे समन्वयक असतील किंवा राज्यातले वेगवेगळ्या संघटना असतील, ह्यावरती कोणी स्पष्टपणे जाहीर बोलायला तयार नाही. सगळे शांत आहे, सगळे बघायला. समाजाला आता असं वाटतंय की आता 10 दिवसांना आपल्याला आरक्षण मिळणार आहे, आम्ही नाही मिळालं तर मग 22 तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर कसं करू असं आंदोलन करते. किशोर चव्हाणांचं उत्तर लागेल. किशोर चव्हाण यांच्या नंतर मग आपण टप्प्याटप्प्याने दिलीप पाटील आणि प्रकाश शेंडगे यांच्यापर्यंत पोहोचू. प्रकाश शेंडगे, 10 दिवसात आपल्याला आरक्षण मिळणार अशा प्रकारची जर जनभावना मराठ्यांमध्ये तयार होत असेल तर त्या जनभावनेची जबाबदारी आणि 22 तारखेच्या नंतरच्या परिस्थितीची जबाबदारी मनोज जरांगे घेतील का? कसं आहे की मागणी हे कोणी करू शकतो आणि त्यासाठी अल्टिमेटम सरकारला देणं हा एक आंदोलनाचा एक भाग म्हणून होऊ शकतो. परंतु त्या 10 दिवसामध्ये ही घटनात्मक तरतूद असलेलं आरक्षण जे आहे ते हे सरकार देऊ शकेल का नाही आहे याचाही विचार जो आहे तो आंदोलकांनी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे 10 दिवसात कुठलंही घटनात्मक आरक्षण जे आहे ते 10 दिवसात देणं कुठल्याही सरकारला आतापर्यंत शक्य झालेलं नाही. धनगर समाजात एसटीचं आरक्षण 75 वर्ष लागलेली आहेत आणि मोठे मेळावे, मी तर पंढरपूरला अख्खा पंढरपूर शहर भरून टाकतो एवढा मोठे मेळावा घेतला होता. पंढरपूरची दारं इतिहासामध्ये पहिल्यांदा पंढरपूरची दारं बंद झाली होती
स्वतः पंतप्रधान जी. त्या ठिकाणी येऊन ढोल पडवून त्यांनी सांगितले की आम्ही आरक्षण देणार म्हणून, पण तरी सुद्धा आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे आरक्षणाचा लढा जो आहे तो हा वर्षानुवर्ष लढावा लागतो. आणि घटनात्मक आरक्षण जे आहे त्यात ते एका दिवसात, 10 दिवसात, 5 दिवसात असं कुठलंही सरकार जे आहे ते देऊ शकणार नाही. ठीक जरांगीची आहे मागणी जी आहे की 10 प्रकाशजी, किशोर चव्हाण यांच्यासाठीचाही प्रश्न आहे. किशोर चव्हाण, हे 10 दिवसाच्या अल्टिमेटमच्या माध्यमातून तुम्ही काय साध्य करताय, आणि सर ते साध्य नाही झालं तर जबाबदारी कोण घेणार? मनोज जरांगे घेणार आहेत का? किशोर चव्हाण उत्तर देत आहेत. सर्वप्रथम शेंडगे साहेब आमच्यापेक्षा वयाने, अनुभवाने, कार्याने मोठे आहेत. आता शेंडगे साहेब धनगर समाजाचे आहेत. आमचे असंख्य मित्र आमच्या चळवळीत काम करतात. आणि धनगर समाजाची मागणी काय आहे? आम्हाला आदिवासीत समावेश करा. आणि अशी मागणी असताना आमचं त्यांचं समर्थन आहे. आणि त्यांच्या मागणीला आमचं समर्थन असताना आमच्या मागणीला त्यांच्या बोलण्यातून विपर्यास काय विरोध जाणवतो, हा एक नंबरचा मुद्दा. दुसरा मुद्दा, पुन्हा मी 2 वेळेस 3 वेळेस सांगतो, वेळ आम्ही दिलेली नाहीये. आंदोलनकर्त्यांनी किंवा आम्ही समाज बांधवांनी मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडून 30 दिवस मागून घेतलेले, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आम्ही नाही सांगितलं त्यांना, आम्ही तर 4 दिवस म्हटलो होतो. आणि शेंडके साहेब, तुम्ही सिनियर आहात, आप्पासाहेबांना तुम्ही पाहिलेलं आहे. आप्पासाहेब पवार असतील, अण्णासाहेब पाटील असतील, हा 40 वर्षाचा लढा आहे. हा शेवटच्या घटकात आलेला आहे. आणि हे 40 दिवस आम्ही दिलेले नाही, आम्ही तर 10 दिवस वाढवून दिले. तिसरा मुद्दा, मी एक नवीन मुद्दा माझ्या समाज बांधवांना आणि आपल्या प्रसार माध्यमातून, जय महाराष्ट्र माध्यमातून एक सांगतोय. पहिली बैठक आमची मुख्यमंत्र्याची झाली 4 फेब्रुवारीला साहेब. 4 फेब्रुवारी 2023 सह्याद्री अतिथीगृहावर. आज कधी आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये आहोत, बरोबर? हा, म्हणजे हे फेब्रुवारीला मीटिंग झाली, त्याच्यातही हेच मुद्दे होते. त्याच्यात इतरही मुद्दे होते. आपले 14 मुद्द्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यातही काही मुद्दे आपले पूर्ण झालेले नाहीये. म्हणजे हे आत्ताचा मुद्दा नाहीये. आणि दुसरा अजून एक महत्वाचं तुम्हाला सांगतो, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आमचा विषय नव्हता. आमचा विषय महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करा, नंबर 1. दुसरा मुद्दा आमचा असा होता की मराठवाड्याचे जे हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पुन्हा देण्यात यावे. लक्षपूर्वक आहे काय? पहिल्या वेळेस जो संभ्रम आहे तुमच्या माध्यमातून, महाराष्ट्राचा संभ्रम आपण दूर करूया. जी समिती पहिले नियुक्ती झाली, ही समिती झाली महसूल अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत पहिली समिती नियुक्त झाली. आणि ह्या समितीला सांगितलं गेलं की मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची सुसूत्रता आणण्यासाठी त्यांच्यासाठी समिती नियुक्ती केली. आणि ती समितीची तारीख 29 ऑगस्टला संपली साहेब. हे कुणबी प्रमाणपत्र आमच्याकडून नाही आलं, शासनाकडून आमच्याकडे आलं, मनोजरावकडे आलेलं आहे. हे लक्षात घ्या. हे आमच्या डोक्यात नव्हतं. हे मनोजची मागणी नव्हती, माझी नव्हती. आमची मागणी काय? अत्यंत महत्वपूर्ण खुलासा या चर्चेत झालाय, आणि तो किशोर चव्हाणांनी केलाय की मनोज जरांगे हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मागतच नव्हते. इतका मोठा खुलासा आत्ताच्या या चर्चेमध्ये किशोर चव्हाण आपण केलेला आहे. धन्यवाद त्याच्यासाठी. आणि आता ही चर्चा या निमित्तानेही पुढे जाणं गरजेचं आहे. यावर पटकन प्रतिक्रिया. दिलीपराव, आपण ऐकलं, तुमचा कानावर विश्वास बसतोय? महत्वाचं असं आहे, आमचे ज्येष्ठ किशोर चव्हाण साहेबांनी, की जे जनतेला, सरकारला, सामान्य मराठ्याला, सगळ्यांना जे काही पेपर, मीडिया सगळीकडं किंवा बोलण्यात ऐकण्यात येत होतं की पहिल्यांदा मराठवाड्यासाठी कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे, त्यानंतर त्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे, त्यानंतर त्याला झालं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे. आणि आता जे आलं ते ओबीसी मध्ये. पहिली गोष्ट सांगतो महत्वाचं, एक लक्षात घ्या की मराठा म्हणून जर काही विचार केला, किशोर चव्हाण जसे पासून जे सांगतायत की जर का तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यासाठी म्हटलं तर मग ही समिती काय नाही? म्हणजे मग तुम्ही जर मागणी ही जर केली नसती, लक्षात घ्या, जर मागणी जर केली नसती तर मग सरकारची जबाबदारी आहे ना, देऊ दे सरसकट प्रमाणपत्र, सरकार जबाबदार आहे का? नंबर 1. नंबर 2, जर का तुम्ही मागणी केली तर तिची जबाबदारी तुम्ही घेणार आहे का? कारण एक लक्षात घ्या, मनोज जरांगे एक आक्रमक नेता आहे, त्यांना जे सल्ला देणारी मंडळी आहेत, त्यांना जे सल्ला देणाऱ्या मंडळींनी कायदेशीर सल्ला विचारायला पाहिजे किंवा लॉंग टर्म काय पाहिजे सांगायला पाहिजे. कुठल्याही बिलकुल. या निमित्तानं चर्चेला आणखी पुढे नेतो. आणि आता
आपल्या सोबत असलेल्या प्रकाश शेंडगे आणि त्याचबरोबर आबासाहेब पाटील यांची बोलण्याची वेळ आहे. आबासाहेब पाटील, महत्वाचा मुद्दा कालमर्यादेचा आहे. कुणबीच्या संदर्भातलं निरीक्षण हे दिलीप पाटलांनी मांडलेलं आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे की ज्या वेळेला कालमर्यादा पाळली नाही तर काय, असं आपण जरांगे समर्थकांना विचारतो तेव्हा ते म्हणतात आम्ही कुठं कालमर्यादा दिली, कालमर्यादा तर सरकारनं दिली. मग माझा मुद्दा इथे असा उपस्थित करतो की दिलीपराव आणि त्याचबरोबर आबासाहेब पाटील हे दोघंही आपल्या सोबत आहेत. तुम्ही अनेक आंदोलनं चालवलेली आहेत. बऱ्याचदा सरकार टप्प्याटप्प्यानं कालमर्यादा वाढवून घेतं. मला सांगा आबासाहेब पाटील, जर समजा मनोज जरांगेंच्या समोर आणखी कालमर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं ठेवला तर तो स्वीकारला पाहिजे का? मनोज जरांगे ज्या पद्धतीनं ऐन दसऱ्याच्या तोंडावर सांगतायत की नंतर जे काही होईल त्याला जबाबदार मराठे नसतील, अशा प्रकारची भाषाही या दिवसांमध्ये योग्य आहे का? दिलीपराव, आपण बोललात, आता आबासाहेब पाटील बोलणार आहेत. प्रसादजी, अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा झालेली. या सगळ्या चर्चेतून एक मोठा खुलासा बाहेर आला. तो म्हणजे किशोर चव्हाणांनी जो सांगितलेला मुद्दा आहे तो मुद्दा अधोरेखित करायला हवा आणि राज्यातल्या जनतेनं या मुद्द्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही कुणबीची मागणी आम्ही केली नव्हती, शासनाकडून आम्हाला ते आलं होतं. मग मला सांगायचं की ज्या वेळेला मे महिन्यामध्ये एक शासन परिपत्रक काढण्यात आलं मे 2023ला की सरकारला मुख्यमंत्र्यांना जाऊन मुख्यमंत्र्यांना बसून काही लोकांनी ही कुणबीची प्रक्रिया 4-5 महिन्यापासून अगोदर चालू होती आणि मग मुख्यमंत्र्यांना कुणी दिशाभूल केलं, कुणी त्या ठिकाणी विषय परिपत्रक काढलं आणि पुन्हा मग किशोर चव्हाण असतील, मनोज जरांगे असतील यांच्या माध्यमातून ते पुढे आणलं. म्हणजे आता उद्या अडचणीत आले तर जरांगे अडचणीत येतील, किशोर चव्हाण अडचणीत येतील, पण ह्याच्या पाठीमागा असणारा माणूस कोण आहे, ह्याच्या मागा असणारी ताकद कोण आहे, ह्याच्या पाठीमागा आपण मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणारे कोण आहेत, हे पहिलं आता समाजासमोर येणं गरजेचं आहे. आणि तो बाकीचा पुढे नंतरचा विषय घेऊ आपण की आज ज्या पद्धतीनं मनोज जरांगे. बिलकुल आबासाहेब पाटील, हा एक अत्यंत गंभीर स्वरूपाचा मुद्दा आपण उपस्थित केलात की जरांगे पाटलांना पुढे करून द्यायचं, जे होईल त्याला जबाबदार जरांगेंना ठरवायचं. किशोर चव्हाण, तुम्हाला विषयातलं गांभीर्य आणि तुमच्या खांद्यावर ठेवलेल्या बंदुका लक्षात येत आहेत का, हा मुद्दा आहे. आबासाहेब पाटील इथं म्हणाले की उद्या जर समजा एखाद्या पद्धतीनं काही नकारात्मक गोष्ट घडली तर त्याला जरांगे ठरवतील. त्याच्याच जोडीला त्यांनी विचारलं की तुमच्या नक्की पाठीशी कोण आहे याचाही खुलासा व्हायला हवा. जे सल्ले दिले गेले, थोड्या वेळापूर्वी दिलीपरावांनी पण हा मुद्दा मांडला, जरांगेंना जे सल्ले देणारी माणसं आहेत ती कोण आहेत? आणि मी या चर्चेत एक तपशील म्हणून आपल्या समोर ठेवतो. किशोर चव्हाण, आपण त्याचं उत्तर द्यावं. सदावर ते थेट असं सांगतायत की शरद पवार जरांगेंच्या पाठीशी आहेत आणि त्यांचं आंदोलन शरद पवार चालवतायत. इथे मग मुद्दा असा उपस्थित होतो, उद्या जर काही झालं तर बचावाला तुमच्या पाठीशी कोण उभं राहणार आहे? सर्वप्रथम हा सर्वसामान्याचा मराठा समाजाचा विषय आहे. कोणती राजकीय व्यक्ती ह्या आंदोलनाच्या पाठीशी नाही, अधोरेखित आहे आणि गुणरत्नेच्या संदर्भात उत्तर द्यायला आपला वेळ तुम्ही आणि मी घालवू शकत नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा, मी अजून एक नवीन मुद्दा सर, नवीन आबासाहेब हे दिलीप पाटील आहे, त्यांना दिलीप पाटलांना बहुतेक माहिती, नावांनाही माहिती आहे की महाराष्ट्राचा वेगळा, मी पहिले अधोरेखित काय केलं, हा विषय शासनाकडून आलेला आहे. कुणाकडून आला? कुणबी जात प्रमाणपत्र. ओके, हा. आता मी तुम्हाला अजून एक नवीन विषय सांगतो, कारण याला जबाबदार मी स्वतः समजेल. ऐका, कोणी जबाबदार नाही. मनोज रावांनी चर्चेला मला पाठवलं, मी चर्चा करतोय आणि माझे सहकारी दिलीप पाटील हे पण होते. तर मी जो अजून एक नवीन मुद्दा मांडतोय तुम्हाला, पहिले सांगितलं मी मागणी आमची महाराष्ट्रातील मराठाला ओबीसीत समावेश करा, की ओबीसीत असताना 50% वर्गीय, तो विषय संपला. अजून नवीन मुद्दा, मराठवाड्याचा मुद्दा, एक नवीन मुद्दा मी सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून सांगतो. मराठवाड्याच्या आरक्षणासंदर्भातला सर, हा जो आहे ना निर्णय घ्यायला शासनाला अजिबात वेळ लागत नाही. ऐकून घ्या, का लागत नाही? मराठवाडा हा भाग पहिले आंध्र प्रदेशमध्ये होता, त्याला पहिले तो हैदराबाद मध्ये स्टेटमध्ये होता. तुम्ही म्हणजे तुमच्या माध्यमातून हे समाजाला समजेल, 2 घटक आहे आमच्या आरक्षणाचे. हो, मराठवाडा हा 1 मे 1960ला महाराष्ट्रात विनाअट विलीन झाला. त्याचपूर्वी तो आंध्र प्रदेशमध्ये भाग होता आणि आंध्र प्रदेशमध्ये असताना मराठा म्हणून तो ओबीसीत होता. आलं लक्षात? इथं आल्यानंतर, ह्या महाराष्ट्रात आल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी हाऊसमध्ये भाषण दिलेलं आहे 62-63ला की मध्य प्रदेशचा जो काही भाग आला असेल, आमचा आंध्र प्रदेशचा जो काही भाग आला असेल, महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आला असेल, समावेश झाला, त्यांना आम्ही ते अधिकार तर देऊच आणि अधिकचे अधिकार देऊ.
म्हणून आमचं म्हणणं काय होतं की आम्ही तिथून येताना तुमच्या महाराष्ट्रात आरक्षणात होतो, एका दिवसात आम्ही फॉरवर्ड कसं झालो जी. तो अधिकार आम्हाला द्या. ही मागणी मी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली 4 फेब्रुवारीला. ऐकून घ्या, 4 फेब्रुवारीला ठेवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली. आमची मागणी विधी न्याय विभागाकडे गेली. 16 मार्चला हाऊसमध्ये विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, नंतर समिती केली. त्याच्यावर पण ही समिती काम करत आहे. आमचं म्हणणं काय आहे, महाराष्ट्राचं एक प्रकरण वेगळं आहे जे आपण आता क्युरिटी पिटिशन आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांना कुंभीदान प्रमाणपत्र मिळतं आणि मराठवाड्यातील मराठ्याला हक्काचं आरक्षण देऊ शकतं. हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठरवलं तर काही जगातलं काम होऊ शकतं. आपण 370 कलम हटवलेलंच आहे, हे सगळ्या भारताने पाहिलेलं आहे. बरं. आणि महाराष्ट्राचा निर्णय कॅबिनेटमध्ये होऊ शकतो. आपण किशोर चव्हाण ज्या सविस्तर पद्धतीनं सगळी भूमिका मांडली त्यात असं म्हणताय की महाराष्ट्राचा निर्णय कॅबिनेटमध्येही होऊ शकतो. आबासाहेब पाटील, दिलीप पाटील आपल्यासोबत आहेतच. आपल्याला पटकन आता प्रकाश शेंडगेंच्या पर्यंत जायचं आहे. प्रकाश शेंडगे, वेगळे वेगळे 3 मुद्दे समोर आले. पहिला मुद्दा काय आहे, तुम्ही त्यावर निश्चित प्रतिक्रिया द्यावी, की म्हणे मनोज जरांगेंची कुणबी आरक्षणाची मागणीच नाही, ती मागणी सरकारनं लादली, मुख्यमंत्री शिंदेंकडे याच्या संदर्भात ठपका ठेवला गेला. आणि दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीचं आरक्षण हवं आहे, ज्या ऐतिहासिक परिस्थिती आणि संदर्भांच्या आधारे हा मुद्दा समोर येतोय, तशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्राचं राज्य मंत्रिमंडळ सक्षम आहे. पहिल्यांदा शेंडगेजी, आपण यावर बोलाल की कुणबीची मागणीच नाही म्हणे मनोज जरांगेंची आणि महाराष्ट्रातच निर्णय होऊ शकतो का? दोन्हीवर बोला, 1 मिनिट पूर्ण आहे आपल्यासाठी. नाही, याविषयी सर्वात प्रथम जी मागणी जी आली की निजामाच्या नोंदी तपासून, ज्या निजामाच्या ह्याच्यामध्ये ज्या मराठा समाजाच्या कुणबी म्हणून ज्या नोंदी आहेत त्यांना कुणबी म्हणून आपण ओबीसी मध्ये घ्यावं, अशा प्रकारची मागणी पहिल्यांदाच जरांगेंच्याकडून अशी माझी माहिती आहे की माध्यमाच्या मी बघितलेली आहे. आणि त्याच्यानंतर ही मागणी जी आहे, ज्यावेळी समिती नेमली गेली त्यावेळी माझ्या मते माजी मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्रातले पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी ज्यावेळी सांगितले की फक्त मराठवाड्यातल्या यांच्याकरता पश्चिम महाराष्ट्रातला मागणी काय घोडं मारलंय काय, अशा वेळी ज्यावेळी आलं त्यावेळी पुन्हा ती मागणी बदलली गेली आणि ती मागणी बदलून मग ती आता नोंदीचा विषय बाजूला राहिला. आता सरसकट कुणबीचे दाखले द्यावे अशा प्रकारची मागणी जरांगेकडून आल्याची मी माध्यमाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. बिलकुल. प्रकाश शेंडगे, आम्ही सुद्धा इथे उपस्थित असलेल्या दोन्ही मराठा समन्वयकांच्या सोबत आणि जरांगे पाटलांच्या समर्थकांच्या सोबत वारंवार याच गोष्टीवर चर्चा करत होतो की सरसकट मराठे सरसकट कुणबी कसे होऊ शकतील. मला या निमित्तानं दुसरा मुद्दा जो छोटा उपप्रश्न म्हणून आपल्यासाठी होता त्याच्यावर पटकन आपण उत्तर द्यावं, आपल्याला इतरांनाही पटकन बोलतं करायचं आहे. जे काही आता म्हणतायत जरांगे पाटलांचे समर्थक की ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रात होऊ शकतो, हे शक्य आहे का? प्रकाश शेंडगे. नाही, याच्यामध्ये कसं आहे की ह्या ऐतिहासिक नोंदी जरी असल्या तरी सुद्धा मराठा समाजाचा मध्यंतरी ह्या एसीबीसी कायदा व्हायच्या आधी एक सर्वेक्षण झालं. त्याच्याविषयी खास आयोग नेमला गेला, त्याचं नाव आहे गायकवाड आयोग. जी. त्या गायकवाड आयोगानं पूर्णपणे सर्वेक्षण करून जो अहवाल दिला गेला तो अहवाल जो आहे की महाराष्ट्रातला मराठा समाज मागासलेला आहे का, तर आयोगाने सांगितलं आहे म्हणून जे पुरावे आणि जे काही सादर केली ती सुप्रीम कोर्टामध्ये ती रद्दबातल ठरवली गेली की महाराष्ट्रातला हा मराठा समाज आहे तर मुळीच मागासला नाहीये. त्यामुळे आता इतिहासातले पुरावे काढून, कारण आता हे सध्या हल्लीची गोष्ट आहे. बिलकुल. आता पटकन चर्चेला आणखीन वेगात पुढे न्यायचं आहे. मग आता इथे उपस्थित असलेल्या ज्या 3 मान्यवरांनी आपापली भूमिका व्यक्त केली त्या अनुषंगानं किशोर चव्हाण, आपल्यासाठीचा माझा प्रश्न असा आहे, तुम्ही या चर्चेत एक खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की कुणबी आरक्षण द्या ही मागणी जरांगेंची नाही. दुसरं, तुम्ही हे वारंवार सांगताय की कालमर्यादा जरांगेंनी घातलेली नाही. आता माझे आपल्याला 2 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्ही द्या. एक, कुणबी अंतर्गत आरक्षण नाही मिळालं तर चालेल का, आणि तसं समितीने सांगितलं तर तुम्ही मान्य करणार आहात का? 30 सेकंदात सांगा. पुढचा प्रश्न त्यानंतर. सर्वप्रथम मी शेंडगे साहेबांना ही विनंती करतोय की मागच्या आयोगाने सुद्धा मराठवाड्याचे जिल्हे मागास म्हटलेले आहे आणि आमचं एक पुन्हा 15 सेकंद, मराठवाड्याचा निर्णय कॅबिनेट निर्णय घेऊ शकतो. दुसरा प्रश्न काय होता सर आपला? बिलकुल. मी आपल्याला खरं तर जो मुद्दा विचारला कृपया त्याच्यावर पटकन 30 सेकंदात उत्तर द्या, वेळ मर्यादा आहे आपल्याला. तुम्ही असं म्हणालात की कुणबीची मागणी
ही जरांगेंची नाहीच आहे, ती लादली गेलेली आहे. मग आता समजा येत्या काळात शिंदे समितीनं तुम्हाला सांगितलं की कुणबी अंतर्गत सरसकट आरक्षण मिळू शकत नाही, तर तुम्ही ते स्वीकाराल का? तर आजही माहितीच तो, जसे आबा म्हणले, दिलीपराव म्हणले, आजही महाराष्ट्राच्या उर्वरित महाराष्ट्राला हे कुणबीदात प्रमाणपत्र मिळतंय. हे लक्षात घ्या तुम्ही. मराठवाडा सोडला तरी महाराष्ट्रातील ज्यांच्याकडे शैक्षणिक नोंदी आहे, महसुली नोंदी आहे, त्यांना आजही कुणबीदात प्रमाणपत्र मिळतंय. काही अडचणी, थोड्याफार अडचणी त्या दूर करून नंतर मराठवाड्याचा निर्णय कॅबिनेट निर्णय घेऊ शकतो आणि हे आम्हाला अपेक्षित आहे. मग आता किशोर चव्हाण ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांना ते मिळतंय हे बरोबर आहे, पण जरांगे पाटील म्हणतात पुरावे मागू नका, पटाक्कन आरक्षण देऊन टाका. असं नाही होऊ शकत. हे तुम्ही त्यांना समजावणार आहात? ही कमिटी जी आहे 23 तारखेला त्यांचा अहवाल कम्प्लिटली होतो. ते 5,000 पुरावे सापडले. नंबर 1 ते देता येत नसेल तर मराठा म्हणून दिलं तरी आम्हाला काही हरकत नाही. शासनाने पर्याय निवडावा. संपला विषय. एकदम क्लिअर भूमिका आहे आमची. मांडणी करणारे आम्ही आहोत. क्या बात आहे. या निमित्तानं मी किशोर चव्हाण आपलं अभिनंदन करतो. आपण याच्यामध्ये ज्या काही तुमच्या भूमिका आहेत त्या स्पष्टपणे लक्षवेधी चर्चेमध्ये मांडत आहात. दिलीपराव तुमच्यापर्यंत येतोय, तुमच्या नंतर आपल्याला आबासाहेब पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचंय. दिलीपराव, आपण ऐकताय, आधी मागणी कानावर काय आली की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आता मागणी काय येते? कुणबी देऊ शकत नसाल तर मराठी म्हणून द्या. याच दरम्यान आपण काय ऐकलं? जे द्याल ते 50% द्या. इतका गोंधळ असू शकतो एखाद्या आंदोलनात, दिलीपराव? महत्वाचं असं आहे की किशोर चव्हाणांनी जे आता जे सांगितलं की मराठवाड्याला सगळ्यांना नोंदी मिळतात, ज्यांच्या नोंदी आहेत राज्यात प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळतं, हे बरोबर आहे. खरं मराठवाड्यामध्ये निजामाच्या ज्या काही नोंदी ज्या होत्या, कारण निजामाच्या ट्रेटीमध्ये झालं म्हणून तुम्ही आम्हाला सरसकट करा. मग माझं म्हणणं एक लक्षात घ्या, छत्रपती शाहू महाराज ते राज्य हे कर्नाटकातलं, निम्न कर्नाटकापर्यंत होतं छत्रपतींचं राज्य, आणि अजून कर्नाटकामध्ये मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण आहे त्या धर्तीवर. मग आम्हाला पण सगळे अखंड महाराष्ट्राला द्यायला नको का? नंबर 1, तुम्ही ते हरलेल्या, म्हणजे हरलेलं इन द सेन्स की निजामाशी भारत सरकारनं युद्ध करून जिंकून घेतलेलं आहे आणि छत्रपतींचं आमचं राज्य हे सामील झालेलं आहे संघराज्यामध्ये. त्यामुळे एकदा युद्ध झालं, सगळं झालं की त्यानंतर ते सगळे करार रद्द होतात. त्यामुळे महत्वाचं असं आहे की जे किशोर चव्हाण जे वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात, मला खरोखर त्यांचं स्पष्ट वक्तव्य मला आवडतो आणि खरोखर त्यांनी स्पष्ट बोललं. फक्त एक आहे की जर का सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेतलं आणि पुढे काय जर झालेला त्याची जबाबदारी किशोर चव्हाण घेणार आहेत का? बिलकुल हा प्रश्न आपण सातत्यानं सगळ्याच जरांगे समर्थकांना विचारतोय, मात्र त्याचं ठाम उत्तर मिळत नाहीये. मी थोड्या वेळाने किशोर चव्हाणांपर्यंत पोहोचेन, त्यावेळेला त्यांनी त्याचं उत्तर आवर्जून द्यावं. आबासाहेब पाटील, आता आपल्यासाठीचा मुद्दा. किशोर चव्हाणांनी या चर्चेमध्ये मांडलेल्या विविध भूमिका आपल्या समोर आहेत. पहिलं, कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण ही जरांगेंची मागणी नाही, कालमर्यादा जरांगेंनी लावलेली नाही. जे काही करायचंय ते सरकारला राज्य सरकार म्हणून राज्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रात मुंबईतच करता येऊ शकतं. आबासाहेब पाटील, महाराष्ट्रात मुंबईत जर गोष्टी होऊ शकत होत्या तर आजवर एवढे मराठा मुख्यमंत्री झाले, त्यांनी त्या का केल्या नसतील? आणि महाराष्ट्रात मुंबईत सरसकट मराठ्यांना 50%च्या अंतर्गत आरक्षण देता येतं, हे शक्य होतं का? खर तर आजपर्यंतच्या जेवढ्या चर्चा झाल्या, या चर्चेमध्ये किशोर चव्हाणांना बोलवून आपण खूप चांगलं काम केलं आणि किशोर चव्हाणांच्या माध्यमातून राज्यातला जो मराठा समाज आज आरक्षणासाठी बाहेर पडलेला आहे आणि आज लाखोच्या संख्येनं आंतरवली सराटीमध्ये जमा झाला होता, त्या जनतेला समजलं की आजपर्यंत आम्ही ज्या काही आपल्या चॅलेंजच्या डिबेटमध्ये सांगत होतो, इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी अडचण आहे आणि हे कुणबी सर्टिफिकेट जे आहे त्या नोंदीशिवाय मिळत नाही, ज्यांच्या नोंदी असतात त्यांना मिळतात, हे सुद्धा किशोर चव्हाणांनी मान्य केलं. पहिलं सगळ्यात महत्वाचा आजचा जो मुद्दा आहे सांगितला की त्याच्यामध्ये आबासाहेब, आपला आवाज खरखरतोय, मध्येच आपला आवाज गेला. आपण आपलं म्हणणं मांडणं कायम ठेवा, सुरू ठेवा. आवाज येतोय? बिलकुल आता नीट येतोय, बोला पटकन, वेळ मर्यादा आहे आपल्याला.
आवाज येतोय का? जी येतोय. हा. किशोर चव्हाणांनी जे सांगितलं, कुणबीची मागणीच नाही आमची. तुमची कुणबीची मागणी मुख्यमंत्र्याला सांगितलं कोणी? मुख्यमंत्र्यांच्याकडे हा विषय आला कुठून? हा पण एक संशोधनाचा भाग राज्यातल्या जनतेने समजून घ्यावा. जे काही लोक आहेत की चुकीच्या पद्धतीने समाजाची दिशाभूल करतायत 25-30 वर्षापासून, ते आपण सगळ्यांनी समजून घ्या. आणि आम्ही काय सांगतोय समाजाला की आम्हाला कायदेशीर टिकणार घटनात्मक असं आरक्षण आमच्या मराठा समाजाला पाहिजे. वारंवार आम्ही म्हणतोय की अनेक वेळा फसवणूक झालेली आहे. आणि आता मी आपल्याला प्रकाशाला शेंडके इथं आहेत जी की ज्या वेळेला प्रकाशाला शेंडके साहेबांचे वडील बापू त्यांनी ज्या वेळेला राज्यभरात धनगर आरक्षणाची मागणी केली, एसटीची मागणी केली, जी आणि एसटीची मागणी करत असताना त्यावेळेला एनटी प्रवर्ग पुढे आला आणि त्यावेळेला सांगितलं की तुम्ही एनटी मध्ये घ्या, एसटी मिळेल त्यावेळेला मिळेल. मग बापूने त्यावेळेला निर्णय घेतला की धनगर समाजाला एनटी तर एनटी मध्ये आम्हाला घेऊ दे. तसं आता सरकार द्यायला तयार आहे आणि एसटीची मागणी त्यांची सुरू राहील, ते मिळेल. आणि त्या पद्धतीने आता सुद्धा आम्ही मराठा समाजाची मागणी जी होती की आता सरकार द्यायला तयार, सरकारनं कुठले कसं द्यायचं काय करायचं सरकार ठरवू दे, आमच्या मराठा समाजाला आरक्षण देऊ दे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक वेगवेगळ्या मागण्या करायच्या, वेगळी दिशाभूल करायची ठीक आहे. आणि समाजाला पुन्हा वेठीस धरायचं आणि समाजात आमच्यासारखे कोण आवाज उठवतात त्यांची बदनामी करायची, त्यांना त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांना युवकांना पोस्ट टाकायला सांगायच्या जी आणि खरं बोलायचं नाही. जे आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकमेव जो मुख्यमंत्री राहिले त्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला मराठा या नावाने सवलती योजना चालू केल्या. आजपर्यंत ज्यांनी केलं नाही त्यांना का बरं शिवाय दिले? बिलकुल याच्यावर बिलकुल बोलता येईल. आपल्याला थोडी वेळ मर्यादा असल्यानं आपल्याला कार्यक्रमाला शेवटच्या टप्प्यात न्यायचं आहे आणि मला किशोर चव्हाणांना एकच प्रश्न विचारायचा आहे. किशोर चव्हाण, आपण जेवढे खुलासे या कार्यक्रमात केले ते आतापर्यंत कुठल्याही मराठा आंदोलकाच्या निमित्तानं आणि त्यात सुद्धा खास करून जरांगे समर्थकाने केलेलं नाही. तुम्ही स्पष्टपणे बोलता आहात. मला एका गोष्टीचं उत्तर द्या. उद्या जर समजा तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा दिलेलं आरक्षण तुम्हाला गोंजारण्याच्यासाठी दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही तर जबाबदारी जरांगे साहेब घेणार आहेत का? पटकन सांगा, माझ्याकडे 30 सेकंद उरली आहेत. हे पहा सर, आंदोलन करणारे हे जबाबदारी घेऊनच पुढे चालत असतात. आंदोलन करण्याचा उद्देश काय असतो? शासनावर आमचा अजून 10 दिवस विश्वास आहे. आम्ही 10 दिवसानंतर आम्ही मनोज जरांगे पाटलांनी 22 तारीख दिलेली आहे. 22 तारखेच्या नंतर ते भूमिका डिक्लेअर करणार आहे. त्याचं उत्तर मी आज देऊ शकत नाही. आणि आंदोलन करणारे, मी माझ्या सहकाऱ्यांना 10 सेकंदात एक मुद्दा सांगेल. दिलीपराव असतील, आबासाहेब असतील, महाराष्ट्रातील मराठ्यांना आजही कुणबी जात प्रमाणपत्र मिळतं. ज्यांना नाही मिळत त्यांना आपण मराठा म्हणून घेण्याचा प्रयत्न करत ती क्युरिटी पिटिशन आहे. आणि मराठवाड्याचा प्रश्न कॅबिनेटने निर्णय घेतला तर सर्व बाजूनी समाजाचे प्रश्न सुटतील. आणि आज मी याच्यासाठीच आलो तुमच्या डिबेटमध्ये. मी टाळतो साहेब, बरं का? मी टाळतो कशाला? इथं वाद होतात, चर्चा नाही होत. आज आपल्या चॅनलवर चर्चा झाली, नवीन मुद्दे मांडले गेले, सहकाऱ्यांनी समजून घेतले. हा, असं गेलं तर आपण पुढे मार्ग निघतो. खरोखर तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. जी 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 आपल्याला वेळेची मर्यादा आहे. किशोरजी, आजच्या चर्चेमध्ये अनेक नवे खुलासे झाले, नवे मुद्दे आले, त्याबद्दल तुमचेही आभार आणि इतर या चर्चेत सहभागी झालेल्या मान्यवरांचेही आभार. आपल्याला वेळ मर्यादा असल्यानं आपण ही चर्चा इथेच आटोपती घेतोय. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.